राम राम मंडळी, राम राम. 3:30च्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे कोल्हापूर म्हणजे कलानगरीमध्ये, आणि या सोसायटीचं नाव निधी काहीतरी आहे. काय नाव आहे बरं? श्रीनिधी अपार्टमेंट, जरगनगर, कोल्हापूर मध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला. साडेमाडे मंडळी, तुम्हाला सांगतो त्या काळी कोल्हापुरामध्ये वाडे होते. आम्ही त्या काळामध्ये वाड्यावर जायचो. आता वाडे सगळे पाडले, त्या जागी झाले अपार्टमेंट. आता या श्रीनिधी अपार्टमेंट बद्दल जाणून घेऊया इथल्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. नमस्कार. त्या अपार्टमेंट बद्दल थोडंसं सांगा. श्रीनिधी अपार्टमेंट मध्ये आम्ही सगळे बरेच जण गेले 7-8 वर्ष जवळजवळ राहतो एकत्र. बर. आजच्या धकाधकीच्या जीवनात खरं तर 7-8 वर्षात एकत्र यायला कुणाला असं मिळालाच नाही चान्स. पण आज 3:30च्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र आलो, याबद्दल मी पहिला 3:30च्या टीमचा सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. एकत्र आणल्याबद्दल धन्यवाद. मला सांगा, वाडे सगळे पाडून टाकले, बरोबर, आणि आता अपार्टमेंट होतात. पण वाड्यातली संस्कृती आणि अपार्टमेंट मधली संस्कृती काय फरक आहे का? आहे, बराच फरक आहे तसा. बर. पूर्वी वाड्यात कुणी कुणाच्या घरात कुठल्याही रूम मध्ये घुसू शकत होतं. आजकाल तसं अपार्टमेंट मध्ये नाही घुसत, दारं बंद असतात सगळ्यांची. मला आता कुठल्या अर्थाने म्हणतात काय माहित, पण वाड्यामध्ये एक ओलावा होता. चांगल्या उद्देशाने घुसू शकत होतं असं म्हणतात. बर. बघूया आजच्या 3:30 मध्ये कसं काय रंगता यांचा कार्यक्रम. सगळेजण तयार का? हो, नक्की. 3:30 सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपले 3 स्पर्धक निवडायचे, आणि हे निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे आमची चिमुरडी निधी. निधी, तुझं नाव काय? निधी. अरे, निधीच नाव आहे का तुझं? पण मला ना यातनं 3 टोकन्स काढून दे. डोळे मिटायचे, मिक्स करून 3 टोकन्स पटकन मला द्यायचे. 1, 2, 3 पटकन. डोळे बंद. 1, 2, 3 टोकन्स माझ्या हातामध्ये आलेली आहेत. बघूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 79. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 75. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 94. आपल्या तिन्ही कोल्हापूरकरांमध्ये खूप उत्सुकता आहे की आज अंदाजे किती राऊंड मध्ये कुठलं प्रॉडक्ट असणार आहे. पण त्याच्या अगोदर या कोल्हापूरकरांशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सौ श्रीया प्रसन्न मोहिते. मोहिते वहिनी, आपण काय करता? काय नाही, मी गृहिणी आहे. गृहिणी आहे. घरी कोण कोण असतं? मिस्टर आणि मुलगी. तिघेच आहे. हो. मिस्टर काय करतात? शेती आहे. शेती आहे. हो. बघा, कोल्हापुरात खरा शेतकरी पाहायला मिळतो इकडे. किती एकर जमीन आहे? 6 एकर. 6 एकर जमीन आणि माणूस एकटा. काय मजा आहे बघा कोल्हापुरात. बघ, काय काय पिकतं? ऊस आणि नाचणा. बर. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपलं नाव? शमशाद मनेर. मनेर भाभी, आपण काय करता? बांगड्याचा व्यवसाय आणि गृहिणी. काय कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात बांगड्या या? काचेच्या असतात, मेटलच्या असतात, प्लास्टिकच्या असतात. बर. म्हणजे नवऱ्याशी भांडणं करताना न तुटणाऱ्या बांगड्या कुठल्या? मेटलच्या. मेटलच्या. तुटत नाहीत अजिबात. अजिबात तुटत नाहीत. अजून काय फायदा या बांगड्यांचा? पैसे पण खर्च होत नाहीत ना नवऱ्यांचे. पैसे पण नवऱ्यांचे खर्च होत नाही, आणि त्या मेटलच्या असल्यामुळे मार पण जोरात बसतो. बरोबर ना? बर. आणि मग कोण वाजतं मदतीला? मिस्टर. मिस्टर पण असतात, बरोबर. पण आता या राऊंडला मिस्टर बरोबर नाहीयेत. तुम्हाला तिथं खेळायचं आहे राऊंड. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? महेश नसलापूरकर. बर. महेश दादा, आपण मूळचं कोल्हापूरच? हो हो. म्हणजे जन्म कोल्हापुरातलाच? हो. नाही, माझा ऍक्च्युली जन्म कोयना नगरचा आहे. बर. मग आता इकडे कोल्हापुरात? कोल्हापुरात. मग किती वर्ष झाली कोल्हापुरात आहात? कोल्हापुरात तसं माझ्या आधीच्या 2 पिढ्या कोल्हापुरातच होत्या. बर. मग कोल्हापुरातलं आवडतं ठिकाण तुमचं, की जिथं गेल्यावर मन मोकळेपणा? म्हणजे कॉलेजच्या काळापासून ते आतापर्यंतच आवडतं? पन्हाळा. पन्हाळा. पन्हाळ्याबद्दल मला बरंच काही माहिती आहे, पण मी आता बोलणार नाही. पन्हाळा का?
हिस्टॉरिकल प्लेस आहे, हिस्टॉरिकल प्लेस आहे, बरोबर. हिल स्टेशन आहे, हिल स्टेशन आहे. अजून? फ्रेश एअर राहते. ठीक आहे, तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये आम्ही तुम्हाला एक वस्तू देणार आहोत. त्या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किमती एवढी किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ही वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण आज पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर पहिल्यांदा ज्यांची निवड झाली होती त्या मनेर भाभी पहिल्यांदा बोली लावतील, त्यानंतर महेश दादा आणि सर्वात शेवटी बोली लावतील मोहिते वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. 18 लिटर डबल स्टोरेज कॅपॅसिटी असलेल्या या वॉटर प्युरिफायर मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारे पाणी फिल्टर होतं. पहिल्या आणि दुसऱ्या फिल्टर मध्ये पाण्यातील धूळ आणि तरंगणारे कण फिल्टर होतात आणि तिसऱ्या फिल्टर मध्ये कार्बन ब्लॉक आहे, ज्यामुळे पाण्यातील दुर्गंध, क्लोरीन आणि रासायनिक घटक दूर होतात. पाणी शुद्ध करायचं काम हे वॉटर प्युरिफायर करतंय. याची तुम्हाला किंमत सांगायची. 4 आकडी किंमत आहे ती तुम्हाला सांगायची, पण याच्यासाठी मी 5 अंक देतोय. मनेर बाबी पहिल्यांदा तुम्ही किंमत सांगा, नीट विचार करा. मनेर बाबी फक्त 4च आकडे वापरायचे. 1092. 1092. बर, पाठीमागे काय अंदाज आहे? 1650. इकडे 1023. 1023. 1900. तुमचा काय अंदाज आहे? माझा अंदाज 1800. 1800. त्याच्या आसपास असेल असं वाटतंय. किंमत चेंज करायची आहे. काय अंदाज? 1920. 1920. या मातावर ठाम आहे? नक्की? नक्की. लिहून टाकायची किंमत? टाकायचं. चला तर मग लिहूयात. महेश दादा, आता तुम्ही किंमत ठरवा. $1230. 1230. किंमत वाढवायची असं वाटतंय? नाही. अजिबात नाही. नाही, हा मिळवायचा आहे ना, मग Definitely. किंमत योग्य सांगा. योग्य लिहिले. बघा, नीट विचार करा. नाही, नो चेंज. कन्फ्यूज अजिबात नाही. नो नो. एकदम ठाम आहे मतावर. पक्का. लिहून टाकायची किंमत? डेफिनेटली. लिहूयात मग. आता या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगतायत मोहिते वहिनी. हे घ्या आकडे. वीस. 1620. पाठीमागे काय वाटतंय? 1900. 1808 आकडा नाहीये ना आपल्याकडे. काय? बरोबर आहे. 1600. 1620. एकदम ठाम आहे. हो. अजिबात किंमत बदलायची नाहीये. नाही. लिहायची किंमत? हो. चला तर मग लिहून टाकूया. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगितलेली आहे. मनेर भाभींनी सांगितलेली किंमत आहे 1920 रुपये. महेश दादांनी सांगितलेली किंमत आहे 1230 रुपये. तर मोहिते वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1620 रुपये. बघूयात या प्रॉडक्टची खरी किंमत किती येते. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1390 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती आपल्या महेश दादांनी, त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन.